आशिया खंडातील सर्वात मोठ्या शिवसृष्टीचे आज नाशिकच्या नांदगावात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहेत। आमदार सुहास कांदे यांच्या प्रयत्नातून ही भव्य अशी शिवसृष्टी जी आहे ती या ठिकाणी उभारण्यात आलेली आहे। तब्बल 2.5 एकर जागा या ठिकाणी वापरण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकतो 20 फुटाच्या चौथऱ्यावर 31 फूट उंच असा ब्रांज धातूतील अश्वारूढ पूर्णाकृती पुतळा या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे। हा पुतळा बनवण्यासाठी शिल्पकारांना साधारण 1 वर्षाचा जो आहे तो कालावधी लागलेला आहे। त्याचबरोबर समोर जे दृश्य आहेत हा सभोवताली जो कारंजासह नैसर्गिक हिरवळीचे देखणे उद्यान देखील या ठिकाणी उभारण्यात आलेले आहेत। तसेच मुख्य जे प्रवेशद्वार आहेत हे साधारण 15.5 मीटर उंचीचे असे हे भव्य प्रवेशद्वार या शिवसृष्टीसाठी उभारण्यात आलेले आहेत। शिवसृष्टीचं आणखी एक वैशिष्ट्य जर आपण बघितलं तर म्युरल चित्र या ठिकाणी उभारण्यात आलेले आहेत। त्या म्युरल चित्राच्या माध्यमातून जे आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याच्या ज्या आहेत त्या विविध कथा या ठिकाणी शिवप्रेमींना अनुभवायला मिळणार आहेत। आज सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या संपूर्ण शिवसृष्टीचे जे आहे ते लोकार्पण होणार आहेत। सायंकाळी मुख्यमंत्री ज्या वेळेला येतील त्यावेळेला इथं भव्य असा सोहळा देखील पार पाडणार आहेत। मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी तब्बल 100 JCB मधून फुलांची जी आहे ते पुष्पवृष्टी करण्यात येणार आहेत। पंजाबी डान्स असेल, नाशिक ढोल असेल, तसेच आदिवासी नृत्य असेल आदी जी तयारी या ठिकाणी आमदार सुहास कांदे यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे आणि मोठा भव्य दिव्य असा हा सोहळा होणार आहे। भविष्यात देखील हा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे, अजून देखील 2 टप्पे पूर्ण आहेत। त्यामध्ये एम्पी थिएटर असेल, तसेच शिवप्रेमींसाठी राहण्याची व्यवस्था, बाकी इतरही काही महत्त्वाच्या गोष्टी या ठिकाणी साकारणार आहेत। शिवसंग्रहालयाची देखील पुढील काळात या ठिकाणी निर्मिती करण्यात येणार आहे। आतापर्यंत 13 कोटी रुपये खर्च करून ही शिवसृष्टी उभारण्यात आलेली आहे। भविष्यात अजून 20 कोटी रुपयाची देखील या ठिकाणी तरतूद करण्यात आलेली आहे। आता शिवप्रेमींना उत्सुकता आहे ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या मोठ्या भव्य शिवसृष्टीची उद्घाटनाची, लोकार्पणाची यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवप्रेमींना काय सांगतात, काय संदेश देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। संदीप जेजुरकर, ABP माझा, नाशिक। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।